मित्रांनो, हा व्हिडिओ मी फक्त जय भीमवाल्या लोकांसाठी बनवत आहे. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी बोलणार आहे ते फक्त जय भीमवाल्यांसाठी बोलणार आहेत. जे भरकटलेले जय भीमवाले आहेत फक्त त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. म्हणून मी तुम्हाला आग्रह करत नाही, जर तुम्ही इतर समाजाचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही बघाच असा मी तुम्हाला आग्रह करत नाही. तर तुम्ही हा व्हिडिओ आता स्किप करू शकता. आणि हा व्हिडिओ जो मी बनवत आहे तो जे भाडखाऊ लोक आहेत आमच्यातली, त्या आमच्यातल्या भाडखावा लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली धर्मांतर केलं, बौद्ध धर्म स्वीकारला आणि आम्हा सर्वांना 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञांचं पालन ह्या भाडखाऊ लोकांनी केलं तर नाहीच. मी ठराविक लोकांची वार्ता करतोय, जी लोक रिझर्वेशन घेताना जय भीमवाले बनतात आणि रिझर्वेशन भेटल्याच्या नंतर मात्र ते लोक खंडोबाला नवस करतात, मग गणपती बसवतात, नवरात्र उत्सव मध्ये स्वतःच्या घरामध्ये घट बसवतात. म्हणजे असली जी भाडखाऊ लोक आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो, मी हिंदू धर्मीयांना काहीही बोलत नाही आहे. हे फक्त मी आमच्यातले जे भाडखाऊ लोक आहेत, जी गद्दार लोक आहेत, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी गद्दारी केले. कारण होतंय काय, ह्या भाडखाऊ लोकांमुळे आम्ही लोक बदनाम होतो. जी माणसं आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात त्या माणसांना काही लोक बोलतात की तुम्हाला अजून हिंदू धर्म सुटतच नाहीये, तुम्ही आजही गणपती बसवता, तुम्ही आजही नवरात्राचे घट बसवता, तुम्ही आजही साईची पालखी नेता. तर प्रश्न असा पडतो की आम्ही तर असलं काही करत नाही कधी. इतर धर्मीय जेव्हा असे सेलिब्रेट करतात हे महोत्सव, तेव्हा आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होतो. कारण हा भारत जो आहे हा एकमेकांच्या संस्कृतीने बनलेला आहे. तर आम्ही काही कट्टरतावादी पाळत नाही. इतर लोक गणपती बसवतात, आम्ही इतरांनी जर आम्हाला आमंत्रण दिलं तर आम्ही त्यांच्या घरीही जातो. पण आम्ही स्वतः ह्या गोष्टी फॉलो नाही करत. आमच्या संस्कृतीमध्ये हे लिहिलेलं नाहीये. आमच्या संस्कृतीमध्ये 22 प्रतिज्ञा आहेत आणि आम्ही त्याचं पर्सनल लेवलला आम्ही त्याचं पालन करतो. पण ही जी काही भाडखाऊ मंडळी आहेत, ही लोक स्वतःच्या घरामध्ये गणपती बसवतात, नवरात्राचे घट बसवतात, खंडोबाला जातात, काळूबाईला जातात आणि यांच्यामुळे आंबेडकरी आंदोलन बदनाम होत आहे. म्हणून असल्या भाडखाऊ लोकांसाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, याच्यातली नवल गोष्ट काय आहे माहितीये? जे गणपतीचे जितके पण मित्रमंडळ आहेत ना, मुंबई, ठाणे, रायगड इथल्या सगळ्या अध्यक्षांची नावं बघा. तुम्हाला मोस्ट ऑफ जय भीमवालेच अध्यक्ष भेटतील. ज्या साई पालखी निघतात त्या साई पालखीला ऑर्गनाईज करणारी लोक बघा. तुम्हाला जो अध्यक्ष आहे तो जय भीमवालाच भेटेल. नवरात्र उत्सव जेव्हा सेलिब्रेट केला जातो त्याचे तुम्ही अध्यक्ष बघा, हे जय भीमवालेच दिसतील. आणि हे ते जय भीमवाले आहेत जे कुठल्या ना कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी जुडलेले असतात. साधारणतः एक तर ते शिवसैनिक असतात, किंवा आत्ताचा जो मनसेवाले असतात, किंवा राष्ट्रवादीवाले असतात, किंवा बीजेपी वाले असतात. अध्यक्षपद घेण्यासाठी जे इच्छुक असतात. आणि गणपती, नवरात्र उत्सव बघा त्यांनी सेलिब्रेट करावा. कारण जो राजकीय पक्ष आहे तो सगळ्यांसाठी असतो, सर्वांसाठी जो कार्य करतो, तर ते सण उत्सव त्यांनी साजरे करावे. पण जे आंबेडकरी आंदोलन आहे त्यामध्ये कधीतरी तुम्ही सहभाग दाखवा. आंबेडकरांनी जी चळवळ उभारलेली आहे समतेची, त्या समतेच्या चळवळीमध्ये हे लोक कधीच सहभागी होत नाही. तर प्रश्न माझा त्यांना इथे आहे. आणि माझी जी कंप्लेंट आहे ती हीच कंप्लेंट आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा रथ जो इथपर्यंत आणून पोहोचवलाय, त्या रथला तुम्ही ओढायचं काम तर करत नाहीच आहात, पण त्याला मागे न्यायचं काम तुम्ही लोक करतात आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा आम्हाला दिल्यात, त्या 22 प्रतिज्ञांची तुम्ही पायमल्ली करताय. काळूबाईला जाताय, वर्सुआईला जाताय, खंडोबाचं काय करताय, गणपती घरामध्ये काय बसवताय. तर हे असली जी भाडखाऊ लोक आहेत आमच्यातलीच, या आमच्यातल्याच भाडखाऊ लोकांसाठी हा प्रश्न मी इथं उभा करतोय की आता तरी सुधरा. आणि मी इतर धर्मियांना सांगू इच्छितो की ही व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेली नाहीये किंवा तुमच्या धर्माचा अपमान करण्यासाठी बनवलेली नाहीये. तुम्ही लोक सतत सांगत असता की बाबासाहेब आंबेडकर फार महान आहेत, तर त्याच महान व्यक्तींनी काही विचार सांगितलेले आहेत ज्या लोकांनी धर्मांतर केलंय त्या लोकांसाठी. कारण ह्या लोकांना मी भाडखाऊ का म्हणतो माहितीये? कारण हे लोक गणपती बसवतात, नवरात्राचे घट बसवतात, शिर्डीच्या साईबाबाची पालखी काढतात. अरे करा, पण जेव्हा ही लोक लग्न लावतात ना, स्वतःच्या पोरांची लग्न करतात, तेव्हा बुद्धम शरणम गच्छामी या लोकांना लागते. जेव्हा ह्या लोकांच्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा देखील अंत्यविधी करताना हे लोक बुद्धम शरणम गच्छामी म्हणतात. म्हणजे एवढी हायब्रिड
म्हणजे हे लोक हिंदूंनाही बदनाम करतात आहेत आणि बौद्धांनाही बदनाम करतात आहेत. म्हणून या असल्या लोकांना, भाडगाव लोकांना हा मूलमंत्र देणं फार गरजेचं आहे की थोडं सुधरा रे आता तरी. आणि व्हिडिओ संपवताना एक मार्मिक गाणं तुमच्यासमोर सादर करतो. मी स्वतः गायलेलं नाहीये, माझ्याकडे व्हॉट्सअपवरती आलेलं आहे. तर तीच क्लिप मी या व्हिडिओच्या पुढे मी जॉईंट केलेली आहे. तर ती गाणंही ऐका आणि ते गाणं ऐकून जे इतर धर्मीय आहेत त्या लोकांना वाईट वाटण्याचं कारण नाहीये, कारण ही आमची भावना आहे जी आम्ही आमच्याच लोकांपुढे प्रकट करत आहोत. तर इतर धर्मियांना काही वाईट वाटण्याची गरज नाहीये. गाणं ऐका. भाषणात नुसताच डाकतोय तोफा, अहो भाषणात नुसता डाकतोय तोफा, नि काळू आईला घालतोय खेपा, काळू आईला घालतोय खेपा. अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा, अहो धम्माच्या नुसत्याच मारतोय गप्पा, नि घरात बसवतोय गणपती बाप्पा, घरात बसवतोय गणपती बाप्पा. काही कामाचा असून नर, काही कामाचा असून नर, तो असून पदवीधर, काही कामाचा असून नर, तो असून पदवीधर. त्याच वाळीत टाकावं घर, तिथं नाही दिसत आंबेडकर, त्याच वाळीत टाकावं घर, तिथं नाही दिसत आंबेडकर. छाती टोकून हा जय भीम करतो, अहो छाती ठोकून हा जय भीम करतो, मंगळवार गुरुवार उपास धरतो, मंगळवार गुरुवार उपास धरतो. भीमामुळे एशी गाडीत फिरतो, अहो भीमामुळे एशी गाडीत फिरतो, कोंबडनी बकर देवाला मारतो, कोंबडनी बकर देवाला मारतो. आपल्या जाऊन गावावर, आपल्या जाऊन गावावर, घाली खंडोबाचा जागर, आपल्या जाऊन गावावर, घाली खंडोबाचा जागर. त्याच वाळीत टाकावं घर, तिथं नाही दिसत आंबेडकर, त्याच वाळीत टाकावं घर, तिथं नाही दिसत आंबेडकर.